हॅलो सगळ्यांना. तर हा व्हिडिओ आहे 26 जानेवारीचा. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आमच्या सोसायटीमध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम ठेवला होता. तर आम्ही सगळे त्या कार्यक्रमाला गेलो. कार्यक्रम झाल्यानंतर मग वरती आल्यानंतर स्वयंपाक वगैरे केला, घरातली सगळी कामं आवरली आणि मग आमचं अचानकच बाहेर जायचं ठरलं. मग मस्त रेडी झालो आणि निघालो बाहेर. तर आम्ही आलो होतो एम्प्रेस गार्डन फ्लॉवर शो इथं पुण्यामध्ये अरेंज केलेला होता. तर तो बघण्यासाठी आम्ही आलेलो होतो. हा काही दिवसांसाठीच इथं अरेंज केलेला होता. तर इथं पोचल्यानंतर इथं ना एवढी गर्दी होती ना की खूपच, नॅशनल हॉलिडे असल्यामुळे तर खूपच गर्दी होती. तर गेटमधून अंदर आल्यानंतर तिकीट काउंटर लगेचच होतं. तर यांनी तिकीट वगैरे घेतली आणि मग आम्ही पुढे निघालो आणि सगळीकडे फक्त फुलंच फुलं इथं दिसत होती. इतकी सारी फुलं होते ना आणि सगळे ओरिजिनल झाडं हे होते. अगदी छोटे छोटे रोपटे पण अगदी गच्च भरलेले फुलांनी असे होते. इतकं सुंदर वाटत होतं ना बघायला की खूपच छान त्यांनी अरेंजमेंट केलेली होती. आणि अशा काही ठिकाणी आपण गेलो की अगदी फोटो व्हिडिओ काढणाऱ्यांची तर झुंबडच असते. तर तसंच काहीसं अगदी चालायलाही आम्हाला सुचत नव्हतं, एवढी गर्दी होती काही लेनमध्ये. आणि जवळजवळच त्यांनी असं फोटो काढण्यासाठी पण सेक्शन केलेले होते. पण तिथं ना एवढी वेटिंग होती ना की बस, मग तिथे थांबून काय आम्ही फोटो काढले नाही. आम्ही नुसते फुलंच बघितले. ज्यांना गार्डनिंग वगैरे खूप आवडते ना त्यांच्यासाठी तर एकदम मस्त स्पॉट हा होता. ज्यांना अशी काही झाडं विकत घ्यायची होती आपल्या गार्डनसाठी, त्यांना ती घेता यावी यासाठीही तिथे अरेंजमेंट केलेली होती. गार्डनशी रिलेटेड लागणाऱ्या बऱ्यापैकी वस्तू तिथं अवेलेबल होत्या. तर बरेच जण त्या घेतही होते. आणि हे बघा असे मध्ये मध्ये ना छोटे फाउंटनही त्यांनी तयार केलेले होते. तर थोडा वेळ मुलांना फाउंटन बघू दिले आणि मग निघालो पुढे. तर खूप साऱ्या प्रकारचे वेगळ्या वेगळ्या प्रकारची फुलं इथं होते आणि खूप साऱ्या कलरमध्ये अवेलेबल होते. अगदी छोटे छोटे रोपटे, इनडोअर प्लॅन्ट, आउटडोअर प्लॅन्ट सगळे इथे अवेलेबल होते. आणि तिथं सेंटरला ना हा एक खूप मोठा असा फाउंटन त्यांनी तयार केलेला होता. तर तोही मुलांना थोडा वेळ बघू दिला. मुलांनी बघितला आणि मग काही फोटोज वगैरे काढले, व्हिडिओज काढलेत आणि जेवढं शक्य होईल तेवढं बघण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला. तर आता फिरून फिरून आमचे पाय हे दुखायला लागले होते. मग नंतर थोडा वेळ मुलांना खेळण्याच्या सेक्शनमध्ये खूप जास्त खेळू दिलं आणि मग आम्ही घरी परत आलो. तर असा होता आमचा 26 जानेवारीचा दिवस. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.